नमस्कार, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज झक्कास रेसिपी दाखवणार आहे. टिफिनसाठी तुम्हाला योग्य पडणारी रेसिपी आहे. नाश्त्यासाठी खा, जेवणाबरोबर खा, कधीही खा. तोंडली आणि मुगाची डाळ मिक्सरमध्ये वाटून तर पहा काय रेसिपी बनती. अगदी जबरदस्त रेसिपी आहे. खूप नाश्ता हेल्दी होणार आहे. अगदी सहज होणारी, झटपट होणारी आहे. वेळ बिलकुल खात नाही. आणि ही तर पहा, मी आता डाळ भिजत घातली होती 10 मिनटं. अर्धी वाटी डाळ होती, जास्त नाही. आणि ही आता मिरच्या टाकलेल्या आहेत. 2-3 मिरच्या टाकलेल्या आहेत पहा. आता माझ्याकडे तोंडली आहेत. तर तोंडली माझ्याकडे जवळजवळ 100 ग्राम असतील मला तरी वाटतं. तर ही तोंडली पण मी मिक्सरच्या वाटून घेणार आहे. थोडी थोडी करून सर्व मिक्सरच्या ह्याच्यात वाटून घेते मी. आणि मग पहा 100 ग्राम आहे, किती लागते तेवढी मी टाकणार आहे. बघूया मग. तरी बा बरीचशी तोंडली मी टाकते त्याच्यात वाटायला. आणि वाटायला आणखीन काय काय लागतं मैत्रिणींना, हा खूप झटपट होणारा नाश्ता आहे, हेल्दी आहे. नक्कीच पहा. सकाळच्या पारी तुम्ही करू शकता नाश्त्याला, ब्रेकफास्टला म्हणतात ना तसं. दुपारी पण तुम्ही जेवणाबरोबर बी करू शकता, किंवा तुम्ही 4 वाजताच्या नाश्त्याला करू शकता. कोणी पाहुणे आले तर करू शकता. खूप उपयोगी पडणारा आहे. एकदा तर तुम्ही बनलंच पाहिजे, हा केलाच पाहिजे घरामध्ये. 4 दिवसांनी 8 दिवसांनी हा नाश्ता बनलाच पाहिजे. खूप हेल्दी आहे. जिरं आणि कोथिंबीर टाकलेली आहे, मिरच्या टाकलेल्या आहे. आणि हे सर्व वाटून घेते. तुमच्याकडं लसणाच्या 2 कांड्या असल्या त्या टाकल्या तरी चालेल, काही नाही. हे बघा, आता एवढं टाकलेलं आहे. आणि आलं जरी असलं तरी टाका, नसलं तर नका टाकू. म्हणजे मला नाही याच्यात योग्य वाटलं आलं आणि लसूण, म्हणून मी नाही टाकला. तुम्हाला वाटलं तर टाका. का की मी आता पुढे दुसरे जिन्नस घालणार आहे, त्याच्यामुळं मी नाही टाकलं त्याच्यात. तर इथे पहा, पाणी ओतते, जरासं भांडं धुवून घेते, असं पातळ करते. आता ही कन्सिस्टन्सी पहा तुम्ही, तुम्हाला किती पातळ हवी, किती जाड हवी. आता एवढंच घेतलेलं आहे मी, जास्त नाही घेतलेलं. इथं मी 2 चमचे रवा घालणार आहे. का की त्याला आपल्या रेसिपीला थोडीशी जान येण्यासाठी, थोडीशी खमंगपणा येण्यासाठी, थोडंसं फुलण्यासाठी हा उपयोग करणार आहे. आता ही थोडा वेळ ठेवणार आहे बाजूला, दुसरी तयारी करेपर्यंत. मी आता थोडा वेळ बाजूला ठेवते, दुसरी तयारी होतपर्यंत. तर छोटे छोटे 2 कांदे घेतलेले आहेत पहा मी, जास्त नाही. छोटे छोटे 2 कांदे आहेत पहा. ही मी कापून घेते, पटापट असं होतात माझे कापून, काही वेळ लागत नाही किंवा काय नाही. अशा पद्धतीने तुम्हाला दाखवायचं कारण म्हणजे किती जाड कांदा हवे, किती मोठे हवे, म्हणून ते दाखवलेले आहे तुम्हाला. तर कांदा कापायला काय सर्वांनाच येते, तर पण किती पाहिजे तुम्हाला त्याच्याकरता दाखवलेले आहे तुम्हाला. मोठे नाही करायचे, आडवे नाही करायचे, उभे नाही करायचे, असे छोटे छोटे बारीक कापून घ्यायचे कांदे. तर हे कांदे कापलेले आहे. आता मला टमाटर पण दाखवायचे तुम्हाला. तर टमाटर घेतलेलं आहे 1. तर हे बाजूला घ्यायचं टमाटर. आणि नंतर मग त्याचे सगळं पाणी काढायचं, बी काढायचं. नंतर मग त्याचे बी छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. हे पहा, असे बी काढलं, त्यातलं पाणी बिलकुल टाकायचं नाही त्याच्यात, किंवा बी टाकायचं नाही. अशा पद्धतीने त्याचे पण कांदे एवढेच तुकडे करून घ्यायचे. होतात लगेच पटकनी, जास्त वेळ खात नाही. हे बघा, आता मधला भाग या, पण टमाटर खूप लाल जरत होतं, छान होतं टमाटर. मधला भाग खूप गऱ्याचा आहे, तो घेतला मी. गरं आहे त्याच्यात भरपूर, म्हणजे खूप रसरशीत आहे ते. हे बघा, सर्व असं मी कापून घेतलेलं आहे. 1 टमाटर पुरेसे आहे तेवढ्या रेसिपीला आपल्याला. या असं मी कापलेलं आहे. तर त्याच्यात तुम्ही कोथिंबीर बी घालू शकता. आणखीन तुम्हाला कढीपत्त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले, ते पण टाकू शकता. ह्या रेसिपीला छान स्वाद येतो. हे पहा, तर सर्व एकसारखी केलेली आहेत. आणि आता कोथिंबीर जरा बारीक चिरून घेते मी. ही पहा, अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायची, जे मोठी नाही चिरायची. आता हे सर्व ते आपण घेणार आहे. घातलं होतं ना, बाजूला ठेवलं होतं ना, ते घेतलं. आणि ह्याच्यात कांदा, म्हणजे सगळे हेल्दी करणार आहेत आपण. तोंडली तर घातलीच आहे मैत्रिणी. तोंडली खायला खरंच सर्वच कंटाळतात, मुलं पण नाही खाती. पण अशा पद्धतीने जादू केली तर सर्वांनाच पोटात जाईल का नाही. तर अशा पद्धतीने काहीतरी करा, की ही एखादी वस्तू खायची असती आणि खात नाहीत, त्याला काहीतरी आयडिया करून थोडंफार टाकून करू शकता तुम्ही. तर इथे पहा, मी आता मीठ पण टाकलेलं आहे. छान असं एवढी कन्सिस्टन्सी झालेली आहे पहा कशा पद्धतीने.
छान फुललेलं आहे पीठ पण ते, का की मी भिजत घातले होते ना, थोडं अर्धा तास भिजत घातलं होतं मुगाची डाळ. आता हे आपलं झालेलं आहे पुरेसं. तर मी कांद्याने तेल लावते जरासं त्याच्यावर, असं गोल गोल, आणि ह्याच्यावर मी त्याचे डोसे बनवून घेते. पण आपल्याला डोसे बनवायचे जाड, लई बारीक पातळ नाही बनवायचे. तुम्हाला पातळ जर बनवायचे असले तर हे पीठ पातळ करायचं भरपूर. आता मला जाड जाड हवी, थोडेसे असे जाड जाळी पडली पाहिजे, आणि डोशासारखी. आपलं डोसे कसे असतात जाड जाडवाले, तसे तसे मला पाहिजे. म्हणून मुलांना आमच्या तसेच आवडतात. तर ते मी तसे बनवले. इथे बघा जाळी पडलेली आहे छान मस्त, त्याला डोशासारखी जाळी पडलेली आहे. ना विनू घातला ना काही घातला तरी पहा किती फुललेली आहे, जाळी पडलेली आहे. हे बघा पलटी पण झालेली आहे आणि छान रंग आलेला आहे त्याला. आपण त्याच्यात ना घातली हळद ना किंवा काहीच नाही दुसरं घातलं बघा. फक्त मुगाची डाळ आहे आणि तोंडली आहेत. कांदा घातला आणि टमाटर घातलेले आहेत. आणि लसूण घालायचं असलं तर घाला तुम्ही, नसला घालायचं तर नका घालू. आणि ह्यानी कोथिंबीर घालून छान अशी मस्त हे निघतं, खूप छान आणि हेल्दी नाश्ता. पटापट होतात, वेळ लागत नाही. एकदा इकडून फिरवलं का तिकडून फिरवलं का झालं आपलं तयार होतं लगेच. 2 माणसं जर बसले नाश्त्याला तरी आरामशीर तुम्ही फटाफट देऊ शकता त्यांना, एवढं पटापट होतं. त्याच्यामुळं काहीच नाही. आणि हे मी करणार आहे माझ्या नातवंडांना टिफिनसाठी. तर हे म्हणजे टिफिनसाठी खूप योग्य पण आहे, छान राहतं पण बराच वेळ छान असं मस्त. आणि जरा थंड पडलं तरी पण ते छान लागतं. म्हणून हे टिफिनसाठी योग्य आहे आणि खरंच हेल्दी पण आहे. त्याच्यामुळं नक्कीच करून पहा. तोंडल्याचा अशा प्रकारे तोंडलं वापरून तुम्ही तोंडलं नाही घातलं तर दोडका बी घालू शकता. दोडक्याचं पण असं करू शकता. कसं ज्या भाज्या खात नाहीत मुलं ना, त्या भाज्या अशा पद्धतीने वापरल्या तर खूपच छान. तर हे पहा अशी मी खरपूस भाजून घ्यायचं मात्र त्याला मस्त. आणि खूप असं फुलतं ते. तर एवढं जाडं नव्हतं झालं का नाही, पण फुललं आहे ते बघा केवढं जाडं वाटते. आणि हेच आणि कसं लय पातळ करून पण ना कुरकुरीत होतं, मग ते पोटभरीचं नाही होत ना. म्हणून मग जास्त पातळ नाही केलं मी, का की जाडच ठेवले. 2-3 दिलं टिफिनमध्ये तरी पोट भरण मुलांचं. असं तुम्ही ह्याच्याबरोबर चटणीबरोबर तर जरूरच नाही खायची, पण घेतली चटणी एखादी हिरवी किंवा खोबऱ्याची चटणी, किंवा तुमची एखादी चटणी घेतली ह्याची कसली, नाहीतरी दही एखादा डबा घेतला, दही दिलं मुलांना छोटासा डब्यात भरून तरी चालतात. म्हणजे तुम्हाला हवी तर द्या, ना हवी तर नव्हे. आता मी दुसरं पण टाकते बघा पटकन. थोडेसे तीळ टाकायचे खाली, का की तिळाने आणखीन छान दिसतं. पहा तुम्ही, आता तीळ टाकते आणि वरून ते टाकते. छान ते तीळ पण वाजतात आणि ते पटापट होते पण पहा. आणि तीळ छान दिसतं उलटे केल्यावर. वरून पण पेरायचं तर वरून पण पेरू शकता तीळ, आणि पाठीमग खालून घालायचं तर खालून पण घालू शकता थोडंसं चमच्यावर. आणि वेगळी गोष्ट म्हणजे तुम्हाला कमी तेलात, खूप छोटा चमचा आहे, 1 चमचावर तेल असलं का पुरेसं होतं. इकडून तिकडून फिरवलं का ते लगेच पलटी होतं. हे बघा आता मी आत्ताच टाकलं तर लगेच पलटी व्हायला बघा. झालेली आहे ना पलटी, हे बघा मस्त झालेली आहे. रंग बी छान खरपूस येतो. अजून थोडंसं खरपूस झालं का काढून ठेवायचं, का लगेच दुसरं घ्यायचं. म्हणजे वेळ बिलकुल खात नाही. पहा बरं किती सुंदर दिसते. कोणी पाहुणे आले तरी त्यांना पटकनी तुम्हाला करायचं म्हटलं तर करू शकता अशा पद्धतीने. आणि मी फटाफट करते बघा, होतातच पटापट. तुम्हाला सांगितलं ना 2 माणसं ज्या नाश्ता करायला बसली तरी ते पुरू शकतं. वरून जरासं बघा तीळ पेरलेलं आहे मी. तुम्हाला 2-3 दाखवण्याचं कारण म्हणजे खालून पण तीळ घालता, वरून पण घालता येतं. म्हणून तुम्हाला दाखवलेलं आहे. एका बाजूने कुठल्याही बाजूने तीळ घालू शकता तुम्ही, म्हणून तुम्हाला 2-3 दाखवलेले आहेत. मैत्रिणीने माझा नाश्ता तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसा वाटला हा हेल्दी नाश्ता. अगदी मस्त एकदम चवीचा, खूप छान. हे बघा झालं पलटी, मस्त पलटी झाली का नाही. आणि रंग पहा किती सुंदर आलेला आहे. हे सर्व मी बनवलेले आहेत बरेचसे. आता तुम्हाला मी काढून दाखवते ते सर्व. हे बघा रंग छान आलेला आहे आणि ते दिसते पण छान. आणि भरपूर बनवलेले आहेत पहा तुम्ही मैत्रिणीनं, कितीतरी बनवलेले आहे मी. हे बघा आणि अजून पण पीठ आहे, म्हणजे
मी काय सगळेच बनवले नाही, आता खायला जास्त कोणी नाही आहे म्हणून तुम्हाला हे बघा टिफिनमध्ये भरायचं असं व्यवस्थितशीर. किती हवी तेवढे भरू शकता तुम्ही. आणि टिफिनमध्ये तुम्ही आता दही देणार आहे माझ्या नातवंडांना, टिफिन द्यायचे नाही म्हणून. रंग पहा किती सुंदर आलेला आहे. तर तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली. जास्तच तुम्हाला आवडली तर नातेवाईकांना, मैत्रिणींना शेअर करा. चला बाय, नवीन व्हिडिओमध्ये घेऊन येते काही.